वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, तो आजचा व्हिडिओ जो असेल तो पूर्णतः मराठीमध्ये असेल, कारण की आजचा जो व्हिडिओ आहे तो मला असं वाटतं सर्व त्या महिलांसाठी आहे, सर्व मुलींसाठी आहे, स्पेशली स्त्रीवर्गासाठी. बिकॉज आजचा विषय असा आहे ज्याच्यासाठी स्त्रीवर्ग खूप जास्त उत्सुक असतो किंवा जास्त आता कळेलच तुम्हाला म्हणा विषय काय आहे तो. सो आज मला असं वाटतं की आपण त्या विषयावर बोलूया, कारण की फेस्टिवलचा टाईम आहे. सो आपण सोनं घेतो. ओके, प्रत्येक सणाला आपण काही ना काहीतरी किंवा कोणत्याही सणाला आपण जमेल तसं सोनं वगैरे घेत असतो घरी. पण खरंच आपल्याला माहिती आहे का की आपण जे सोनं घेतो ते घेताना आपण कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे. सो ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. जेव्हाही तुम्ही सोनं खरेदी करता तेव्हा काही स्पेसिफिक गोष्टी तुम्ही नक्कीच बघा, किंवा कारण सोन्यामध्ये होणारी इन्व्हेस्टमेंट ही खूप मोठी असते. सो काही गोष्टींची काळजी घेता येईल तेवढ्या गोष्टींची काळजी आपण नक्कीच घेऊया. सो मी असं म्हणत नाही की मला पूर्ण नॉलेज आहे, पण ज्या चुका मी केल्यात किंवा ज्या गोष्टी मला माहीत नव्हत्या, ज्या कदाचित माहीत असत्या, तर आपण खूप जास्त वाईजली डिसिजन घेऊ शकलो असतो. सो त्या हिशोबाने मला असं वाटलं की हा एक व्हिडिओ बनावा, जेणेकरून कदाचित ज्यांना माहीत असेल त्यांना रिअली वेल अँड गुड, पण ज्यांना माहीत नसेल त्यांना काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह भेटेल या व्हिडिओमधून. सो आज आपण ह्या विषयावर बोलूया की आपण जेव्हा सोनं खरेदी करतो तेव्हा आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ओके, तर नंबर 1 सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोन्याचा शुद्ध, म्हणजे सोन्याचा अस्सलपणा. इन शॉर्ट, की सोनं कितपत खरं आहे. तो आता माणसाचा शुद्धपणा, खरेपणा ओळखण्याचं एकक नाही आहे म्हणा, ठीक आहे, आय एम जस्ट किडिंग. बट हा सोन्याचा अस्सलपणा हा जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर हे आपण कसे बरे जाणून घेऊ शकतो. सो आपण जेव्हाही सोनं खरेदी करतो तेव्हा आपण ऐकलं असेल की आपण हॉलमार्कचे दागिने घ्यावे, हॉलमार्कचे दागिने घेतलेत का, असे प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात. सो BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, त्याला शॉर्टमध्ये BIS असेही म्हटले जाते. ही एक गव्हर्नमेंट मान्यता कंपनी आहे जी सोनं खरं असण्याचं प्रमाणपत्र आपल्याला देते आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवून आपण मग ते सोनं घेतो. सो आपण जे हॉलमार्किंग वगैरे म्हणतो ना, ते हेच आहे. ही कंपनी आपल्याला हॉलमार्किंगचा स्टॅम्प देते की हा बाबा, हे तुम्ही जे सोनं घेतलं आहे ते खरं आहे आणि अस्सल आहे. सो त्यामुळे आपल्याला खूप जणांकडून सांगितलं जातं किंवा आपण स्वतःही बघतो की आपण हॉलमार्कचे दागिने घेतलेले हवेत. सो बेसिकली हाच मेन पॉईंट आहे की जेव्हाही दागिने घ्या तेव्हा हॉलमार्किंग नेहमी बघा. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो अस्सलपणा सोन्याचा तुम्ही हॉलमार्किंगमुळे ओळखू शकता. ओके, तो आता दुसरा पॉईंट आहे जो ज्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे, ती म्हणजे कॅरेट. म्हणजे किती कॅरेटचे दागिने घेतले जातात किंवा घ्यायला हवेत. सो कॅरेटची शुद्धता दर्शवण्याचे एकक, म्हणजे सोनं किती शुद्ध आहे त्याचं ते दर्शवण्याचे हे एक एकक आहे कॅरेट म्हणजे. तर आता तुम्ही ऐकलं असेल की 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट किंवा 15 कॅरेट. तर हे वेगवेगळे कॅरेट म्हणजे नक्की काय, म्हणजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 24 कॅरेटचा काय डिफरन्स आहे, म्हणजे 24 कॅरेट 22 कॅरेटमध्ये नक्की डिफरन्स काय आहे. तर 24 कॅरेट म्हणजे शुद्ध सोनं, म्हणजे एकदम प्युरिटी सोनं, 99.99% शुद्ध सोनं. ह्याच्यापेक्षा जास्त कॅरेटवाले सोनं नसतं. 24 कॅरेट इज अ मॅक्स. ओके, तर 24 कॅरेटमध्ये 100% पूर्णतः सोनं असतं. ओके, तर 24 कॅरेटमध्ये कॉईन्स बनवले जातात किंवा बिस्किट्स बनवले जातात. ओके, तर 24 कॅरेटचे दागिने ह्या गोष्टींसाठी उपयोगी पडतात. किंवा काही मेडिकल इक्विपमेंट्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक आयटम्समध्ये सुद्धा मला असं वाटतं की हे यूज केले जातात. आता 22 कॅरेटवर येऊया आपण. 22 कॅरेट म्हणजे काय. आता 22 कॅरेटमध्ये पूर्णतः 100% सोनं नसतं, त्याच्यामध्ये 91.6% सोनं असतं. ओके, आता आपण जे दागिने बनवतो, महिलांवर लक्ष द्या, आपण जे दागिने बनवतो ते 22 कॅरेटचे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये 91.6% सोनं असतं आणि जे उरलेले 8.4% आहे ते वेगळे धातू असतात. आता हे असं का बरं. आपले जे शुद्ध सोनं असतं ना, जे पिवळं एकदम शुद्ध सोनं असतं ते खूप मऊ असतं. सो अशा मऊ सोन्याने दागिने बनवले जात नाहीत, बिकॉज दागिने तुटू शकतात, ते लॉंग लास्टिंगही नसतात. सो मऊ सोन्याचे दागिने जास्त दीर्घकाळ टिकतही नाहीत आणि ते तुटून जातात. त्यामुळे कोणतेही म्हणजे मार्केटमध्ये कोणीही प्रेफर करत नाही की 24 कॅरेटचे दागिने बनवले जावे. सो दागिने नेहमी 22 कॅरेटचे बनतात, कारण की जे इतर धातू, जे 8% इतर धातू यूज केले जातात
त्या धातूंची गरज लागते. जेव्हा आपण कोरीव काम करतो दागिन्यांवर, आपले दागिने जेव्हा बांधले जातात तेव्हा त्याला घट्टपणा, एक कठोरपणा हे धातू देतात. त्याच्यामुळे 24 कॅरेटचा भाव नेहमी जास्त असतो का, त्याच्यामध्ये 100% सोनं असतं. आणि 22 कॅरेटचा भाव थोडासा कमी असतो 24 कॅरेटपेक्षा, बिकॉज त्याच्यामध्ये बाकी धातूही मिक्स असतात. तर असं जसं जसं कॅरेट कमी होत जातं ना, तसं तसं भावही त्या सोन्याचा कमी होत जातो, कारण की त्याच्यामध्ये सोन्याचं प्रमाण थोडं थोडं कमी होत जातं. आता 18 कॅरेट जे असतं, 18 कॅरेटमध्ये 75% सोनं असतं आणि 25% वेगळे धातू असतात. आणि 18% सोनं नॉर्मली ना डायमंडचे रिंग्स वगैरे बनवण्यासाठी खूप वापरलं जातं, कारण डायमंड फिट करणे सोन्यामध्ये त्याचे थोडंसं कठोरपणा लागतो आणि त्यामुळे अदर मिश्र धातू ह्यांची गरज खूप लागते. सो अशा प्रकारे कॅरेट डिफाईन केले जातात. कॅरेट म्हणजे 14% 15%च्या आतमध्ये सुद्धा अजून कॅरेट वेगवेगळे असू शकतात. सोन्याच्या प्रमाणाप्रमाणे ते ठरवलं जातं. पण नॉर्मली 22 कॅरेट आणि 24 कॅरेट किंवा हे सगळं मार्केटमध्ये जास्त चालतं इन शॉर्ट. आणि 18 कॅरेटसुद्धा. सो कॅरेटवर मला असं वाटतं इनफ नॉलेज झालेलं आहे. आता अजून एक गोष्टीचं तिसरा पॉईंट जो आपण लक्षात ठेवला पाहिजे म्हणजे सोन्याचा भाव. सोन्याचा भाव हा माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की आपण ना छोट्या छोट्या ज्वेलर्स असतात ना, जे नामांकित ज्वेलर्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल नामांकित ज्वेलर्स जे आहेत, MK घारे, पूना गाडगी, जगन्नाथ पेडणेकर, वामन हरिपेटे, ह्यांच्या व्यतिरिक्त जे छोटे छोटे ज्वेलर्स असतात ना, त्यांच्याकडे कधी तुम्ही गेलात ना घ्यायला, तर ते भाव तुम्हाला नीट सांगत नाहीत. मी असं म्हणत नाही की सगळे ज्वेलर्स सांगत नाहीत, असे नाही. काही ज्वेलर्स असे असतात ना, कारण की आपली जी आपल्या अगोदरची जी पिढी आहे, म्हणजे आपली मम्मी काकी त्यात एजच्या ज्या महिला आहेत, त्या एवढं गुगल करत वगैरे किंवा इन्फॉर्मेशन काढून नाही जात की आजचा भाव किती आहे. त्या जाऊन तिकडे विचारतात की बाबा आजचा भाव काय. मग समोरचा व्यक्ती जो भाव सांगेल ना, तो त्यालाच ते फायनल भाव म्हणतात, कारण की त्यांनी स्वतःचा रिसर्च असं केलेला नसतो. आणि त्यात त्यांची काही चुकी नाही आहे, बिकॉज त्यांना इंटरनेट वगैरे वापरता वगैरे नाही येत कदाचित. सो पण माझं हेच म्हणणं आहे की एखाद्या महिला वर्गाला जर सोनं वगैरे अशा वस्तू काय घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्यांच्या घरात जे शिक्षित लोक आहेत, ज्यांना ह्या गोष्टींचं नॉलेज आहे, त्यांना एकदा विचारा. ॲटलीस्ट एक बेसिक गोष्ट आपण माहिती करू शकतो की सोन्याचा आजचा भाव किती आहे. सो कधी कधी मी स्वतः असं बघितलं की मी ना जस्ट टेस्टिंगसाठी एक 2 सोनारांकडे गेली होती, जिकडे ते आपल्याला अवाजवी काही भाव सांगतात. म्हणजे मला असं होतं, फॉर एक्झाम्पल आजचा भाव फॉर एक्झाम्पल काही स्पेसिफिक अमाऊंट आहे, तर ती लोकं 1-2 जास्त सांगतात. मग त्यांना असं वाटतं की समोरच्या व्यक्तीला नसेल माहिती, त्या हिशोबाने ते लोकं मग तुमचं कॅल्क्युलेशन, इन शॉर्ट तुम्हाला तुमच्या अपुऱ्या नॉलेजचा ते खूप फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. सो काही गोष्टी आपण आपल्या हिशोबाने आपण गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि आपण त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा मला माहिती आहे आजचा भाव किती आहे. ओके. सो सोन्याचा भाव काय आहे ह्याची नेहमी इन्क्वायरी करा ज्वेलर्सकडे जायच्या अगोदर, किंवा मोठे ज्वेलर्सकडे तर मला असं वाटतं की खूप छान पद्धत असते की तिकडे एक मोठी पाटी लावलेली असते. 24 कॅरेटचा आजचा भाव, 22 कॅरेटचा आजचा भाव, 18 कॅरेटचा आजचा भाव, चांदीचा एवढा भाव. सो याच्यामुळे कसं माहिती पडणं ग्राहकांना खूप सोपं असतं. सो ही खूप छान पद्धत आहे. पण सगळ्या छोट्या ज्वेलर्सकडे हे सगळं नसतं. सो तिथे तुम्ही काळजी नक्कीच घ्यावी. आणि भाव पण जसे मी तुम्हाला अगोदर म्हटलं की 24 कॅरेटचा भाव तुम्हाला जास्त दिसतो. जर तुम्ही दागिने घ्यायला जात आहात स्पेसिफिकली, तर तुम्हाला 22 कॅरेटचा भाव बघायचा आहे, कारण की तुम्ही दागिने 22 कॅरेटमध्येच बनवतो आपण नॉर्मली. जर तुम्हाला बिस्किट किंवा कॉईन वगैरे काही घ्यायचं आहे, किंवा दसऱ्याला वगैरे आपण घेतो ना की कॉईन वगैरे घेतो, एक बिस्किट म्हणून काहीतरी खरेदी करायचं म्हणून आपण असं घेऊन ठेवतो, मग त्यावेळेला तुम्हाला 24 कॅरेटचा भाव बघायचा आहे. सो ह्याच्यामध्ये काही कन्फ्युजन नको राहायला की बाबा मी हा भाव बघितला तर इकडे भाव जास्त सांगितला, तर मे बी तुम्ही 24 कॅरेटचा भाव बघून गेला असाल आणि तुम्ही 22 कॅरेटचे दागिने बघताय. सो हा थोड्याशा गोष्टी जर तुम्हाला काळजी घेता येईल तर नक्कीच घ्या. सो सोन्याचा भाव खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि नंबर 4 म्हणजे दागिन्यांचा दर. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की भावामध्ये तुम्ही काही तालमोल किंवा काही त्याच्यामध्ये घासाघीस करू शकत नाही जो ज्वेलर आहे त्यासोबत, बिकॉज तो ते सांगणार की हा भाव फिक्स आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला करताही येत नाही, बिकॉज जो भाव असेल त्या शहरामध्ये तो भाव तुम्हाला द्यावाच लागेल. पण त्याची जी घडणावळ होते, सोन्याची दागिने बनवताना जी घडणावळ होते, ज्याला आपण मजुरी असे म्हणतो, ओके, इंग्लिशमध्ये त्याला मिंटिंग म्हणतात. सो ह्याच्याच बाबत तुम्ही नक्कीच त्यासोबत थोडीशी बार्गेनिंग किंवा हे करू शकता, आर्ग्युमेंट करू शकता की थोडासा म्हणजे डिस्काउंटेड रेटमध्ये तुम्हाला घेता येईल तो, बिकॉज तो प्रत्येक ठिकाणी वेगळा असतो. तर काही ज्वेलर्सकडे एक स्पेसिफिक सोन्याच्या भावावर एक स्पेसिफिक अमाऊंट असते. फॉर एक्झाम्पल 1 ग्रामवर तुम्हाला एक स्पेसिफिक अमाऊंट मिंटिंग लागतो, किंवा
एक स्पेसिफिक पर्सेंटेज मिंटिंग चार्जेस लागलेले असतात एखाद्या पर्टिक्युलर ग्राम्सवर. म्हणजे तुम्ही एका ग्रामवर तुम्हाला इतके स्पेसिफिक अमाऊंटचे मिंटिंग चार्जेस द्यावे लागतील असंही असतं. सो इट डिफर्स ज्वेलर टू ज्वेलर, असं वेगवेगळं असू शकतं. आणि मोस्टली ना मिंटिंग चार्जेस म्हणजे मजुरीचे चार्जेस जे असतात ते 6 ते 14% व्हॅरी करतात. म्हणजे 6 पासून ते 14% असतात. आता कोरीव काम, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा दागिने घेता त्याच्यामध्ये कोरीव काम खूप जास्त आहे, तर कोरीव कामामध्ये तुम्हाला मिंटिंग चार्जेस म्हणजे मजुरी खूप जास्त द्यावी लागते. बिकॉज त्याच्यामध्ये काम पण खूप बारीक बारीक असतं आणि मजुराची मेहनत खूप असते. सो त्या हिशोबाने चार्जेस पण तुमच्याकडून घेतले जातात. सो हा एक पॉईंट आहे. चौथा पॉईंट हा होता. आणि 5वा पॉईंट जो आहे तो म्हणजे दागिने आपण जेव्हा विकतो ना, देव करू अशी कोणाला वेळ येऊ नये की आपले दागिने नॉर्मली आपण हौशीसाठी घेतो आणि ते कधी विकण्याची आपल्याला वेळ आलीच तर ना, नेहमी ना जे ब्रँडेड ज्वेलर्स असतात ना त्यांच्याकडे तुम्हाला चांगली किंमत भेटू शकते. आणि एक व्यवस्थित काही न चोरी चपाटी न करता तुम्हाला छान किंमत, त्याची व्यवस्थित किंमत भेटू शकते. किंवा काही लोकल ज्वेलर जे असतात, जे फेमस असतात, तेही बायबॅक ऑफर्स वगैरे काढतात. तर त्या ऑफर्स वगैरे बघून तुम्ही सोने विकू शकता. पण नॉर्मली ना एक मिथ आहे लोकांमध्ये, म्हणजे मी असं बघितलं की खूप साऱ्या घरांमध्ये ना की अरे सोन्याचे भाव तर वाढतच चालले आहेत, तर मग आपण इन्व्हेस्ट करूया, चला ना हे दागिने घेऊया, ते दागिने घेऊया. पण खरंच जर तुम्हाला सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही कॉईन्स किंवा बार्समध्ये इन्व्हेस्ट करा. दागिन्यांमध्ये इन्व्हेस्ट करू नका. दागिने जेवढे लागतील तेवढेच घ्या. कारण की दागिने जेव्हा तुम्ही रिसेल करायला जाता ना, तेव्हा तुम्हाला मिंटिंग, GST हे सगळे ह्याची तुम्हाला ही व्हॅल्यू तुमची काटली जाते. सो जेवढी तुमची मिंटिंग चार्जेस जेवढे पण तुम्ही पे केले असतात ते सगळे तुमचे लॅप्स होऊन जातात. म्हणजे ते तुम्हाला पुन्हा भेटत नाही, त्याचं तुम्हाला बायबॅक भेटत नाही. सो दागिन्यांमध्ये इन्व्हेस्ट करा जेवढे तुम्हाला लागतील तेवढे. आणि ओव्हर अँड अबोव तुम्हाला काही स्पेसिफिक अमाऊंट करायची असेल इन्व्हेस्ट, तर ते तुम्ही गोल्ड कॉईन्समध्ये करा किंवा बार्समध्ये करा. सो जस्ट नॉलेज जे मी म्हणजे असं खूप वेळा ऐकले की गरज नसतानाही आपण खूप सारे दागिने वगैरे बनवून ठेवतो. पण जर खरंच इन्व्हेस्ट करायचं आहे तर मग बार्समध्ये करा. बिकॉज त्याच्यामध्ये मेकिंग खूप कमी लागते. त्याच्यामध्ये मेकिंग काहीच नसतं जास्त, ऑलमोस्ट निग्लेजिबल असतं. सो ते जेव्हा तुम्ही ते विकायला जाल तेव्हा तुम्हाला पूर्ण भाव भेटेल त्या हिशोबाने. पण इन्स्टेड ऑफ दॅट जर तुम्ही दागिने बनवताना मिंटिंग वगैरे खूप जास्त द्यावा लागतो चार्जेस आपल्याला. मग तो चार्जेस आपल्याला मायनस म्हणजे ते चार्जेस जे आपले असतात, जे आपले लॅप्स होतात, म्हणजे त्याचे आपल्याला पुन्हा जेव्हा विकताना त्याचे पैसे आपल्याला परत भेटत नाहीत मिंटिंगचे. ओके. आता अजून एक पॉईंट आहे, 5वा पॉईंट आहे तो म्हणजे गोल्ड रेट्स आहेत ना, म्हणजे सोन्याचा भाव हा प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळा असतो. आता ह्याच्यामागे कारण काय असतं की लॉजिस्टिक किंवा ट्रान्सपोर्टेशन चार्जेस ते खूप डिफर करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मेट्रो सिटीमधून एखाद्या रिमोट एरियामध्ये जे शहरापासून खूप लांब एरिया आहे अशा ठिकाणी सोनं जात असेल तर तिकडे लॉजिस्टिक चार्जेस खूप जास्त लागू शकतात. बिकॉज डिस्टन्स मॅटर करतं. त्याच्यामुळे कदाचित तिकडचं सोन्याचा भाव जास्त असू शकतो. आणि हॉलमार्किंगचे चार्जेस पण डिफर करतात. मिंटिंग चार्जेस कधी कधी वेगळे असू शकतात. डिमांड अँड सप्लाय ह्या फॅक्टर्सचा पण खूप फरक पडतो. फॉर एक्झाम्पल एका ठिकाणी जर सोन्याची डिमांड खूप जास्त असेल आणि सप्लाय तेवढा होत नसेल, त्या ठिकाणी सोन्याचा भाव जास्त असू शकतो. किंवा रिटेलर्सची मार्जिन पण कधी कधी असते. सो ह्या सगळ्या वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक शहरामध्ये कदाचित सोन्याच्या भावामध्ये फरक असतो. सो ठीक आहे, हे एवढं बेसिक नॉलेज जे आपण, मला असं वाटतं सगळ्यांनी ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कारण की सोनं हे आपण कुठल्या ना कुठल्या सणाला वर्षातून एकदा दोनदा घेतच असतो. पण ते आज मनात आलं, उद्या जाऊन सोनाऱ्याकडे डिरेक्टली जाऊन अरे बाबा हे सोनं घेतलं एवढं द्या असं घ्यायच्याऐवजी आपण, मला असं वाटतं की थोडंसं आपण आपली मेहनत करूया, आपली इन्क्वायरी करूया. आपल्याला जितकं जमेल तेवढं आपण म्हणजे शहानिशा करूया की आपण जे सोनं घेतोय ते खरंच किती शुद्ध आहे, किती योग्य आहे आणि योग्य दरात आपण घेतलं आहे की नाही. सो ठीक आहे. कारण की सोन्याची इन्व्हेस्टमेंट, मला असं वाटतं की आपण खूप मोठी अमाऊंट सोन्यामध्ये आपण नॉर्मली देतो. बिकॉज सोन्याची व्हॅल्यूज आज भाव जो आहे तो वाढत चालला आहे. सो कमवताना मेहनत लागते, तर मला असं वाटतं की आपण जिथेही एक्सपेन्स करतो तिकडे थोडा विचार करून करावा. आणि दिस मस्ट बी यूज. ओके. सो थँक्यू. आजसाठी एवढंच. आय नो की खूप लांब झाला आहे व्हिडिओ, बट माझा खूप दसऱ्याच्या अगोदर ॲक्च्युली मला व्हिडिओ करायचा होता, बट करता नाही आला. सो ठीक आहे. आय होप की ह्यातून तुम्हाला काहीतरी नॉलेज भेटलं असेल. आणि आय एम ग्रेटफुल जर
तुम्हाला यातून काही हेल्प झाली तर. थँक्यू.